हाय एव्हरीवन, तुम्ही काय करता जर ना घरामध्ये ना भाजी तुमच्या मुलांच्या आवडीची नसेल तर मी ना सकाळी मिस्टरांच्या टिफिनसाठी ना टोमॅटोची चटणी केली होती आणि हर्षला ती अजिबात आवडत नाही, द्वितीला आवडते आणि आपल्या आवडीचा काही प्रश्नच नसतो. जे असेल घरातलं ना आवडतं ना चला खाऊन घ्या असं आपलं असतं. मग दुपारी म्हटलं चला आता हा खूपच कुरकुर करत होता तर म्हटलं त्याला पापडची चटणी बनवूया आणि त्याला तळलेल्या पापडची चटणी खूप आवडते. मग कढई घेतली, तेल टाकलं, तेल तापवलं आणि पापड तळून घेतले. मग विचार आला अरे आता कढई तापलेलीच आहे, चला एक्स्ट्रा अजून पापड तळून घेऊया, कुरडई पण तळून घेऊया कारण मग 2-3 दिवस ना जेवताना ना खायला होईल. कारण स्पेशली जेवण्यासाठी तेव्हा तळायचं म्हटलं ना की खूप कंटाळा येतो. मग पापड वगैरे तळून घेतले, थोडेसे हाताने आधी कुस्करले, नंतर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ते चुरा टाकून घेतला, त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकली, थोडासा मसाला टाकला आणि मिठाची काही गरज नसते आणि ते मिक्सरमध्ये मस्त फिरवून घेतला आणि झाली आपली पापडची चटणी तयार. मग त्याच्यानंतर ना हर्ष वगैरे आम्ही तिघांनी मस्त जेवण वगैरे करून घेतलं. तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप छान लागते. होप सो व्हिडिओ आवडला असेल. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बाय.